आशीर्वाद देईल, आणि जे तुझं अनिष्ट करतील, जे तुझं वाईट करतील, त्यांचं मी काय करील, वाईट करेल. म्हणून प्रियांनो, आम्ही सातत्याने इस्रायलासाठी आणि यरूशलेमेसाठी प्रार्थना करायला पाहिजे, त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करायला पाहिजे. कारण ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रियांनो, अब्रामाच्या द्वारे हे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. हालेलुया. म्हणून मी विनंती करेल की ज्याही वेळेस तुम्ही प्रार्थना करता प्रियांनो, तुम्ही इस्रायलसाठी आणि यरूशलेमेसाठी, यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल प्रियांनो, परमेश्वर आपोआप शांतीने तुम्हाला भरवेल. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आम्ही बघतो की परमेश्वराने अब्रामाला सांगितलं होतं की तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, आणि तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित होतील. सो आम्ही यावरून बघितलं प्रियांनो की अनेक कुळ होते ज्याला परमेश्वराने आशीर्वादित केलं, परंतु असेही बरेचसे काही वंशज, असे बरेचसे कुळ होते, गोत्र होते की त्याला परमेश्वराने आशीर्वादित केलं नाही. हालेलुया. सो हे वचन सगळ्यासाठी होतं, परंतु सगळेच आशीर्वादित झाले नाही. याच्या मागे काही कारण होते. हालेलुया. सो अब्रामाच्या द्वारे पण प्रियांनो जे वचन प्रियांनो परमेश्वराने अब्रामाला दिलं, ते पण वचन प्रियांनो आमच्या जीवनात पूर्ण होतं, परंतु त्याच्यासाठी काहीतरी अटी लागतात. हालेलुया. सगळ्यात महत्त्वपूर्ण अट म्हणजे आम्ही विश्वासू असणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण विश्वासाच्या द्वारेच प्रियांनो आम्हाला मुलं होण्याचा अधिकार मिळतो. कारण विश्वासाचा पिता कोणाला म्हटलेला आहे, अब्रामाला. ज्यावेळेस आम्ही प्रभूवर विश्वास करतो प्रियांनो, त्यावेळेस ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही अब्रामाची संतती होतो, आणि त्यावेळेसच प्रियांनो आम्ही बघतो की अब्रामाला मिळालेले आशीर्वाद आम्हाला मिळतात. जर आम्ही विश्वास ठेवत नाही तर प्रियांनो आम्ही कदापिही अपेक्षा करू नये की जे आशीर्वाद परमेश्वराने अब्रामाला दिले ते आशीर्वाद मला मिळतील. प्रियांनो, परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीमध्ये संपन्न केलं. प्रियांनो, संततीच्या बाबतीत असेल, समृद्धीच्या बाबतीत असेल, संपत्तीच्या बाबतीत मध्ये असेल, सगळ्या बाबतीमध्ये परमेश्वराने प्रियांनो आम्ही बघतो की अब्रामाला संपन्न केलं. कारण प्रियांनो तो परमेश्वराप्रती विश्वासू राहिला प्रियांनो, आणि विश्वासू मुळेच प्रियांनो हे आशीर्वाद त्याला मिळाले. सो आज पण जर आम्ही विश्वास करतो प्रियांनो, तर विश्वासाच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण अब्रामाची संतती होतो. कोणाची संतती होतो? मग आम्ही अब्रामाची संतती झाल्यानंतर जे इसाकाला, जे याकोबाला आशीर्वाद मिळाले ते आम्हाला मिळणार नाही का? हवेत का ते आशीर्वाद? मग आम्हाला काय करायचं आहे? विश्वास ठेवायचा. कोणावर? प्रभू येशू ख्रिस्तावर. हालेलुया. सो आम्ही बघतो की असे अनेक कुळ आहे प्रियांनो जे आशीर्वादित झाले नाही. परमेश्वराने प्रियांनो त्याचं अनिष्ट केलं, आणि याचं कारण होतं प्रियांनो मूर्तीपूजा आणि अमंगलपणा. हालेलुया. सो कधी कधी आम्हाला वाटतं प्रियांनो की जे अब्रामाला आशीर्वाद मिळाले ते आशीर्वाद मला मिळाले पाहिजे, परंतु जर आमच्या जीवनामध्ये विश्वासूपणा नाही, आमच्या जीवनामध्ये अमंगलपणा आहे, मूर्तीपूजा आहे, आम्ही परमेश्वराच्या विरोधात जातो प्रियांनो, तर आम्ही कदापिही या अब्रामाच्या आशीर्वादाची अपेक्षा आम्ही करू नये. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, उत्पत्ती याचा 15वा अध्याय वचन 16, तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापांचा धडा अद्याप भरला नाही. ओके. ज्यावेळेस प्रियांनो अब्रामाशी परमेश्वर बोलला, अब्रामाशी करार केला प्रियांनो, परमेश्वराने प्रियांनो एका वंशाबद्दल, एका कुळाबद्दल परमेश्वर बोलला प्रियांनो की तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्याप भरला नाही. सो परमेश्वराने प्रियांनो कनान देण्याचा अब्रामाशी करार केला होता. कुठला करार केला होता? की मी तुला दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशामध्ये घेऊन जाईन. हालेलुया. म्हणजे अब्रामाचा प्रवास आम्ही बघतो की कनान पर्यंत होता, आणि कनान खूप महत्वपूर्ण आहे प्रियांनो. निर्गम नंतर प्रियांनो आम्ही बघतो की सर्वात महत्वपूर्ण गोष्ट इस्रायल लोकांसाठी कुठली होती? तर ती होती कनान देश. हालेलुया. सो काल आम्ही ज्या प्रकारे प्रियांनो वंशावळीतून बघितलं की हे वेगवेगळे वंश कसे आले प्रियांनो, आणि कशा प्रकारे प्रियांनो आम्ही बघतो की परमेश्वराने अब्रामाची संतती वाढवली. त्यानंतर आम्ही बघितलं प्रियांनो की नोहा जो आहे, नोहाच्या वंशातून प्रियांनो जे 3 मुलं आले प्रियांनो, त्यांच्याच एका मुलातून हा कनान आला. हालेलुया. आम्ही वंशजांना बघत आहोत. काल आम्ही पलिष्टी लोकांना बघितलं, त्याचबरोबर प्रियांनो आदोमी बघितले, मोवाबी बघितले, अमोनी बघितले, मिद्यानी बघितले.
आणखी कुठले बघितले? इश्माईली बघितले. इश्माईलला बघितलं का नाही काल? इश्माईली कोण आहेत? अब्रामाचा मुलगा इसाक, सॉरी इश्माईल. आणि इसाकापासून कोण आले? याकोब आणि यासाव. यासावाला काय म्हटलेलं आहे? आदोमी. बरोबर, आदोमीच म्हटलेले का? आमालेक कुठल्या वंशाचा होता? यासावाच्या, म्हणजेच आदोमी वंशातला होता. आणि मिद्यान कोणापासून झाला? मिद्यानी जो वंश आला तो कोणापासून झाला? कटोरापासून. ओके, सो काल बऱ्याच गोष्टी प्राण आपण बघितल्या. असो आम्ही इश्माईली बघितले, इस्रायली बघितले, मिद्यानी बघितले, पलिष्टी आम्ही बघितले प्राणो. त्याचबरोबर मोवाबी आणि अमोनी आम्ही बघितले. आणि आज प्राणो आम्ही कनानला बघणार आहोत. कोणाला बघणार आहोत? कोणाला? ओके, सो कनान कसा आला, कनानाची सुरुवात कशी झाली, ह्या गोष्टी आज प्राणो आम्ही बायबलमधून बघणार आहोत. आणि ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो, उत्पत्ती याचा 9वा अध्याय वचन 22, उत्पत्ती 9:22. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यास हे कळविले. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो की परमेश्वराने कनान देश देण्यासंबंधी प्राणो अब्राहमाशी करार केला. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळालं प्राणो, आम्ही बघितलं की अमोरी प्राणो हे कनानी वंशज आहे. अमोरी कोण आहेत? अमोरी कोण आहेत? सो आम्ही बघितलं प्राणो केनीची, कदमोनी, हित्ती, परिजी, रेफाई, अमोरी, कनानी, गिरगाशी आणि यबुशी हे सर्व कनान प्रांतामध्ये राहणारे लोक आहे. आणि म्हणून त्यांना कनानी म्हटलेलं आहे. आणि आम्ही बघतो की या ठिकाणी प्राणो ज्या प्रकारे परमेश्वर अब्राहमाशी बोलत होता, अब्राहमाशी करार करत होता, वचन 16 मध्ये आम्ही बघतो, उत्पत्ती 15 आणि 16 मध्ये, की तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्याप भरला नाही. सो अमोरी लोकांनाच कनानी लोक म्हणतात. आम्ही बघतो की बऱ्याचशे मिश्र जाती यामध्ये होत्या, बरेचसे वेगवेगळे वंशज होते, त्यांना कनानी म्हटलं गेलेलं आहे. आणि आम्ही बघतो की ही कनानाची जी सुरुवात आहे, कनान देशाची सुरुवात, त्याचा जो प्राणो मूळ पुरुष आहे तो कोण आहे? कनान. हामापासून कनान झाला आणि कनानपासून कनानी वंश झाले. ओके, सो ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, ज्यावेळेस प्राणो नोहा द्राक्षरस पिऊन प्राणो आम्ही बघतो की गुंगला होता आणि तो डेऱ्यात उघडा नागडा पडला, तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्न अवस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यास हे कळविले. सो ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की नोहा नग्न अवस्थेमध्ये होता प्राणो, त्यावेळेस हामाने काय केलं? त्याला झाकण्याच्या ऐवजी प्राणो तो त्याच्या भावाकडे गेला आणि त्यांना ते सांगितले. सो प्राणो या हामाचं कर्तव्य होतं की आपला बाप ज्या अवस्थेमध्ये आहे प्राणो त्याची नग्नता झाकणं. हालेलुया. परंतु प्राणो आम्ही बघतो की ही नग्नता दाखवण्यासाठी त्याने त्याच्या भावाला सुद्धा बोलवलं प्राणो. त्याचं काम होतं की ज्यावेळेस त्याने प्राणो त्याच्या वडिलांची, त्याच्या बापाची दैन्य अवस्था बघितली प्राणो, त्यावेळेस प्राणो त्याचं कर्तव्य होतं की त्याने आपल्या बापाला सहायता करायला पाहिजे होती, त्याच्या अंगावर पांघरून घालायला पाहिजे होतं. परंतु आम्ही बघतो की त्याच अवस्थेमध्ये तसं सोडून प्राणो तो आपल्या भावाकडे गेला आणि त्याच्या भावाला जाऊन त्याने हे वर्तमान कळविलं. आणि त्यानंतर आम्ही बघतो वचन 23 मध्ये की तेव्हा शेम व याफे त्यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेविले व पाठमोरी होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. आणि त्यानंतर वचनामध्ये बघायला मिळतं की द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले. तो म्हणाला, कनान शापित होईल. हालेलुया. आणि इथूनच प्राणो आम्ही बघतो की कनानवर शाप आले. जो आमच्या पूर्वजांच्या द्वारे प्राणो अनेक गोष्टी आमच्या जीवनावर येतात. हालेलुया. ह्या सगळ्या गोष्टी हामाने केल्या, बरोबर. यामध्ये कनानचा काही हात आहे का? केलं कोणी? नग्नता बघितली कोणी? हामाने बघितली. हाम कोण आहे? कनानाचा बाप, पण नोहाचा मुलगा आहे. नोहाला किती मुलं होते? शेम, हाम आणि याफेत. अब्राहम कोणत्या वंशातून आला? ह्या 3 मुलांपैकी
काल सांगितलं मी, जवळजवळ अर्धा तास त्याच्यावर बोलले. अब्राम कोणत्या वंशातून आला किंवा कुठल्या पुत्रापासून झाला? काल सांगितलं शेमापासून, है की नाही? शेमा आम्ही बघितलं, नाहोरला बघितलं, त्याचबरोबर तेरहला बघितलं, बऱ्याच गोष्टी प्राणो आम्ही काल बघितल्या. त्याचबरोबर हराणाला पण बघितलं. हराण कोण आहे? हराण कोण आहे? अब्रामाचा भाऊ आणि लोटाचा बाप. लोट का बरं अब्रामासोबत गेला होता? लक्षात आहे सकाळच्या. आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघितलं की प्राणो ज्यावेळेस हारान मरण पावला प्राणो, आणि त्यामुळे प्राणो आम्ही बघतो की पुढे चालून प्राणो लोट अब्रामासोबत गेला. आणि त्यानंतर आम्ही बघतो की लोटाच्या मुलीपासून 2 वंश झाले. कारण प्राणो ज्या प्रकारे आम्ही बघतो की लोटाच्या मुलीवर प्राणो सदोम गमोराचा जो प्रभाव होता प्राणो, तो प्रभाव त्यांच्यावर पडला होता. आणि त्याच कारणामुळे प्राणो आम्ही बघतो की 2 वंशज उदयास आले, मवाबी आणि अम्मोनी. वातावरण किंवा बाजूबाजूची परिस्थिती प्राणो कशी लेकरांवर काम करते ह्या गोष्टी देखील काल आम्ही बघितल्या प्राणो. की आमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात प्राणो, त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याबद्दल आम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे की माझ्या आजूबाजूचा जो परिसर आहे किंवा ज्या संगतीमध्ये माझे लेकरं वाढत आहे, ज्या वातावरणामध्ये माझे लेकरं वाढत आहे, ते वातावरण माझ्या लेकरांसाठी योग्य आहे किंवा नाही. फक्त ते चांगलं आहे, सुंदर आहे, मनोहर आहे, म्हणून आम्ही बघतो की प्राणो लोटाने त्याची निवड केली. आणि आम्ही बघतो की याचे परिणाम लोटाला भोगावे लागले. म्हणून फक्त प्राणो सुंदरतेवर किंवा फक्त प्राणो दिखावा करणाऱ्या गोष्टीवर आम्ही कदापिही जाऊ नये. कारण ह्याच गोष्टी आमच्यासाठी पुढे चालून फार प्राणो धोकादायक ठरतात. सुपीक जमिनीचं आकर्षण त्याला झालं प्राणो. त्याने हा विचार केला नाही की सदोम गमोरामध्ये राहणारे लोक कसे आहेत, या ठिकाणाचा किंवा या परिसराचा, या भागाचा माझ्या लेकरांच्या जीवनावर, माझ्या परिवाराच्या जीवनावर काय परिणाम होईल याचा त्याने मुळीच विचार केला नाही प्राणो. आणि याच कारणामुळे प्राणो आम्ही बघतो की त्याने स्वतःच्या पत्नीला गमावलं. हालेलुया. देवाची कृपा जर त्याच्यावर नसती तर प्राणो सदोम गमोरामध्ये लोट सुद्धा मरण पावला असता, त्याच्या मुली सुद्धा मरण पावल्या असत्या. परंतु परमेश्वराची कृपा त्याच्यावर होती की परमेश्वराच्या दूताने हाताला धरून त्याला ओढून काढलं, कारण तो कुठेतरी अब्रामाशी रिलेटेड होता. हालेलुया. सो प्राणो आम्ही देखील प्राणो ह्या गोष्टी खूप काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे प्राणो, की आमचे लेकरं किंवा आमचा परिवार कुठे कशा परिस्थितीमध्ये आहे. आम्ही जर देवाच्या लोकांच्या सहभागितेत आहोत तर प्राणो तसाच प्रभाव आमच्यावर आणि आमच्या लेकरावर, आमच्या परिवारावर पडणार प्राणो. फक्त आमच्या स्वतः पुरताच तो प्रभाव मर्यादित राहत नाही, तर तो आमच्या मुलांवर प्रभाव पडतो, आमच्या परिवारावर, आमच्या कौटुंबिक जीवनावर, आमच्या प्रियजनावर देखील त्याचा प्रभाव होतो. हा प्रभाव फक्त आणि फक्त लोटावरच झाला नाही प्राणो, त्याची संपूर्ण मालमत्ता सुद्धा गेली. इतकी मोठी मालमत्ता तो घेऊन आला होता. आम्ही बघतो की अब्रामापासून विभक्त होण्याचं कारण पण आम्ही काल बघितलं की लोट आणि अब्राम विभक्त का झाले होते, कारण त्यांच्या गुराख्यामध्ये भांडणं होत होती. त्यांची गुरंढोरं, त्यांची संपत्ती इतकी वाढली होती की ती जागा त्यांना पुरत नव्हती. म्हणून आम्ही बघतो की लोटाने आणि अब्राहमाने विचार केला की आता आपल्यामध्ये भांडण नसावे, कारण आपण भाऊबंद आहोत. आणि म्हणून प्राणो ते एकमेकापासून वेगळे झाले. आणि प्राणो आम्ही बघतो की लोटाला सुपीक जमिनीचं आकर्षण झालं आणि तो त्या भागामध्ये राहायला गेला. सो प्राणो लोटाने विचार केला नाही की मी त्या ठिकाणी जात आहे. कदाचित प्राणो त्याने सुपीक जमिनीचा विचार केला की त्या ठिकाणी मी सुपीक जमीन जाईल, जमिनीला मला मिळेल आणि उत्पन्न मला मिळेल, माझी संपत्ती आणखी त्या ठिकाणी वाढेल. कदाचित हाच विचार त्याने केला असेल. परंतु प्राणो त्याने हा विचार केला नाही की त्या ठिकाणचे लोक कसे आहे, त्या ठिकाणची संस्कृती कशी आहे, त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे आणि याचा परिणाम माझ्या परिवारावर काय होईल याचा कुठल्याही प्रकारचा विचार लोटाने केला नाही. लोटाने आपलं सर्वस्व, आपल्या 2 मुलीच्या ऐवजी प्राणो आपलं सर्वस्व त्याने त्या ठिकाणी गमावलं. आपली संपत्ती, इतके गुरंढोरं होते प्राणो. ज्यावेळेस लोट बाहेर निघाला त्यावेळेस त्याच्यासोबत होते का? कोण होतं मग त्याच्यासोबत? फक्त 2 मुली.
बायको तर मिठाचा खांब झाली, कारण तिचं मन त्या ठिकाणी लागलेलं होतं, तिची संपत्ती त्या ठिकाणी होती. प्राणो संपत्तीपेक्षा इतर गोष्टीपेक्षा आमचा जीव अधिक आम्हाला महत्वाचा आहे. हालेलुया. म्हणून प्राणो आम्ही जगिक गोष्टीकडे आमचं मन लावू नये, तर आम्ही आध्यात्मिक गोष्टीकडे आमचं मन लावावं. बऱ्याचदा प्राणो आमचे जगिक तोटे होतात, परंतु त्या जगिक तोट्यातून प्राणो खूप मोठे आध्यात्मिक फायदे परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेले आहे. सो एक दिवस जर आला तर मी तुम्हाला निश्चित जगिक तोटे आणि आध्यात्मिक फायद्याबद्दल बोलेल, की जगिक कसे तोटे होतात आणि आध्यात्मिक कसे फायदे होतात. याच्याबद्दल निश्चित एखाद्या वेळेस बोलू. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटत असेल की नेहमी असं सांगतात की आपण बोलू, परंतु प्राणो परमेश्वर इतके वेगवेगळे विषय देतो आणि बोलण्यासाठी प्राणो इतकं काही परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून प्राणो प्रत्येक वेळेस असं वाटतं की नवीन गोष्टीतून जरी आम्ही विचार करतो की ह्या विषयाला बोलावं, परंतु परमेश्वराकडून प्राणो अनेक नवीन विषय मिळतात. मग असं वाटतं की ह्या विषयाबद्दल बोलावं, कारण ते प्रकाशन पुन्हा मिळत नाही. म्हणून प्राणो जसं परमेश्वर गाईड करतो, जसं मार्गदर्शन करतो प्राणो, त्यानुसार आम्ही बोलतो. सो आम्ही बघितलं प्राणो की लोटाच्या जीवनामध्ये प्राणो सदम गमोराचा किती भयंकर परिणाम झाला. आणि हे कनानी जे लोक आहे प्राणो, हे अगोदर सदम गमोरामध्येच राहत होते. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, उत्पत्ती याचा 10वा अध्याय वचन 15 ते 20 पर्यंत वाचूया. कनान याला सिदोन हा पहिला मुलगा आणि हेत, यबुसी, अमोरी, गिरगाशी, हिव्वी, आकरी, शिनी, अरवादी, समारी व हमाती हे झाले. पुढे कनानी कुळांचा विस्तार झाला. कनानाची सीमा सिदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम गमोरा, आदमा व सबोईम याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे या परत्वेवर सांगितलेली हामाची संतती होय. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो प्राणो की कनान याला सिदोन हा पहिला मुलगा आणि हेत, यबुसी, अमोरी, गिरगाशी, हिव्वी, आर्की, शिनी, अरवादी, समारी व हमाती हे झाले. पुढे कनानी कुळाचा विस्तार झाला. सो मी तुम्हाला काल म्हटलं होतं की जे यबुसी आहेत, अमोरी, जे गिरगाशी, हिव्वी आणि शिनी आहेत, हमाती आहे, ह्या वंशजांचा उगम कुठून झाला ही गोष्ट मी तुम्हाला सांगेल असं म्हटलं होतं. बरोबर. सो प्राणो आम्ही बघतो की ह्या ज्या वेगवेगळ्या कनानी जाती होत्या प्राणो, परमेश्वराने यांना प्राणो घालून दिलं होतं आणि नंतर कनान इस्रायली लोकांच्या हातात दिला होता. आणि आम्ही बघतो की प्राणो याचा जो उगम होता तो कोणापासून झाला? कनानापासून. कनान कोण आहे? कनान कोण आहे? हामाचा मुलगा. आणि मिस्र जे आहे तो देखील प्राणो हमाचाच वंशातून आलेला आहे, किंवा मिस्री जे लोक आहे प्राणो ते हमाशा वंशाशी रिलेटेड आहे. कारण एका वचनामध्ये प्राणो लिहिलेलं आहे, ज्या प्रकारे स्तोत्र 105 आणि 27 मध्ये, स्तोत्र 105:27. त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे हामाच्या देशात अद्भुत कृत्य करून दाखविली. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, या टायटल आहे या अध्यायाचं की इस्रायलासाठी देवाने केलेले चमत्कार. आणि त्यामध्ये प्राणो आम्ही बघतो की कशा प्रकारे प्राणो या वचनामध्ये आम्ही बघितलं की परमेश्वराने कशा पीडा त्यांच्यावर आणल्या होत्या. आणि वचन 23 मध्ये पण आम्हाला पाहायला मिळतं, नंतर इस्रायल मिस्र देशात आला, याकोब हमाच्या देशात उपरी म्हणून राहिला. मिस्र देश कोणाचा देश होता? हमाचा. हाम कोणाचा मुलगा आहे? कनानी आणि मिस्री हे एकाच वंशातून आले आहे. सो आम्ही जे वंशज आहे किंवा जे कुळ आहे त्यांचा इतिहास आम्ही बघत आहोत, कारण हे खूप एकमेकाशी रिलेटेड आहे. सो आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन 26 ते 27 मध्ये, त्याच अध्यायामध्ये, त्याने आपला सेवक मोशे व आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले. त्यांनी त्यांच्या समोर परमेश्वराची चिन्हे हमाच्या देशात अद्भुत कृत्य दाखविली. हालेलुया.
सो जे चिन्ह आणि चमत्कार प्रियानो मोशे आणि अहरोनाने केले ते कोणाच्या देशामध्ये केले? हमाच्या देशात, म्हणजेच मिसर देशात. मिसर म्हणजे आजचा इजिप्त. हालेलुया. ओके. सो आम्ही बघतो की प्रियानो जो कनान आहे प्रियानो, ह्या कनानापासूनच प्रियानो आम्ही बघतो की हे जे देश आहे हे निर्माण झाले प्रियानो. आणि अगोदर जी कनान लोक आहे प्रियानो ते सदोम गमोराशी संबंधित होते. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की त्यांची जी संस्कृती होती, कनानी लोकांची जी संस्कृती होती ती सदोम आणि गमोराच्या लोकांसारखी होती. हालेलुया. परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं होतं की मी तुझ्याद्वारे सर्व राष्ट्र सर्व कुळे काय करीन? आशीर्वादित करेल. परंतु परमेश्वराने प्राणो या राष्ट्रांना, या देशाला, या कुळांना परमेश्वराने घालवून दिलं त्याच्या समोरून. याचं कारण होतं प्राणो की त्यांची संस्कृती जी होती ती सदोम आणि गमोरा सारखी होती. आम्ही बघितलेलं आहे की प्राणो सदोम आणि गमोराचे लोक कसे होते. काल मी त्याबद्दल तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारचे ते लोक होते प्राणो, आणि कशा प्रकारे परमेश्वराचा कोप त्यांच्यावर इतका भयंकर भडकला आणि परमेश्वराने त्यांचा नाश केला. सो आम्ही बघतो की प्राणो जो मिसर देश आहे आणि कनान जो आहे हे कोणाच्या वंशातून आले? हमाच्या. एका ठिकाणी प्राणो मिसराला आणि मिसर देशाच्या राजाला परमेश्वर माझा सेवक म्हणतो, कारण तो देखील नोहाच्याच ब्लड लाईन मधून आला, नोहाच्याच रक्तातून तो आलेला आहे. हालेलुया. सो ह्या जाती वेगवेगळ्या झाल्या प्राणो, परंतु यातून प्राणो परमेश्वराने विशिष्ट वंश निवडला, तो म्हणजे इस्रायल वंश. हालेलुया. आणि याच वंशाभोवती प्राणो संपूर्ण बायबलचा इतिहास फिरतो प्राणो. म्हणून प्राणो ह्या जाती किंवा ही वंशज कसे आले प्राणो, या गोष्टी जर आम्हाला समजल्या तर प्राणो आमच्या लक्षात येईल की प्राणो परमेश्वराने ह्या वेगवेगळ्या वंशजांना इस्रायल लोकांपुढून का बरं घालून दिलं. सो प्राणो याचे अनेक कारण बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतात प्राणो. ज्या प्रकारे आणखी आम्ही बघतो प्राणो उत्पत्ती याचा 15वा अध्याय वचन 19, उत्पत्ती 15:19. केनी, कनिज्जी, कदमोनी, हित्ती, परिज्जी, रफाईम, अमोरी, कनानी, गिरगाशी व यबुशी या लोकांचा प्रदेश मी तुला देतो. ओके. या ठिकाणी ज्या प्रकारे प्राणो परमेश्वराने अब्राहमाशी करार केला त्यावेळेस प्राणो परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं की केनी, कनिज्जी, कदमोनी, हित्ती, परिजी व रफाईम, अमोरी, कनानी, गिरगाशी व यबुशी ह्या लोकांचा प्रदेश मी तुला देतो. सो परमेश्वराने प्राणो अब्राहमाशी हा करार केला होता. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो उत्पत्ती याचा 27वा अध्याय वचन 34, उत्पत्ती 27:34. यसवाने आपल्या बापाचे हे शब्द ऐकले तेव्हा तो अति दुःखाने हंबरडा फोडून आपल्या बापास म्हणाला, बाबा मलाही आशीर्वाद द्या. पुढे आणखी तो म्हणाला, तुझा भाऊ कपटाने येऊन तुला मिळवायचा आशीर्वाद घेऊन गेला. तेव्हा तो म्हणाला, त्याला याकोब, युक्तीने हिरावून घेणारा, हे नाव यथार्थच ठेवले नाही काय. ओके. आणखी उत्पत्ती याचा 28वा अध्याय आणि वचन 6. यसावाने पाहिले की इसाकाने याकोबास आशीर्वाद देऊन पदन अराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठविले आहे, आणि आशीर्वाद देतेवेळी त्याने त्यास बजाविले आहे की कनानी मुलीपैकी बायको करू नको. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्राणो परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्राणो अब्राहमाने प्राणो त्याचा अंतकाळ जवळ आला हे ओळखलं प्राणो, आणि याकोबाला आणि यासावाला प्राणो आम्ही बघतो की अगोदर याकोबाला आशीर्वाद दिला प्राणो, आणि आशीर्वाद दिल्यानंतर प्राणो आम्ही बघतो की रिबेकेने त्याला तिच्या नातलगामध्ये प्राणो आम्ही बघतो की मुलगी बघण्यासाठी किंवा नवरी पाहण्यासाठी त्याला पाठवलं. आणि आम्ही बघतो की इकडे जो यासावा आहे प्राणो, यासावाने कनानाच्या मुली केल्या. आम्ही बघतो की प्राणो सुरुवातीपासून प्राणो आम्ही बघतो की एक प्रकारचं वैर किंवा एक द्वेष प्राणो आम्ही बघतो की अब्राहमाच्या मनात कनानी लोकांबद्दल होता, कारण परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं होतं की मी तुझ्याकडून सर्व कनानी जे आहे त्यांना मी काय करीन, घालवून देईन. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की अब्राहमाने कनानी लोकांशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवलेला नव्हता, परंतु आम्ही बघतो की जो यासावा आहे प्राणो, या यासावाने काय केलं होतं, कनानी जे लोक आहे या कनानी लोकांमधून त्यांच्यातून त्याने बायका केल्या होत्या. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की यासावाने पाहिले की इसाकाने याकोबास आशीर्वाद देऊन पदम आराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठविले आहे, आणि आशीर्वाद देते वेळे
त्याने त्यास बजाविले की कनानी मुलीपैकी बायको करू नको, आणि याकोब आपल्या आईबापाची आज्ञा मानून पदम आरामास गेला आहे. आपला बाप इसाक यास कनानी मुली पसंत नाही हे जाणून यासाव इश्माईलाकडे गेला, आणि त्याने इश्माईल बिन अब्राहम याची मुलगी नबायोथाची बहीण महलत हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकात सामील केले. सो आम्ही बघतो की प्रियानो, ज्या कनानी मुली होत्या, ज्या हित्तीच्या मुली होत्या प्रियानो, त्यांच्याशी आम्ही बघतो की यासावाने काय केला होता, विवाह केला होता. आणि त्यामुळं प्रियानो आम्ही बघतो की रिबेकला आणि इसाकाला खूप त्रास झाला प्रियानो. इतका मनस्ताप झाला की प्रियानो आम्ही बघतो की रिबेका म्हणते की माझा जीव या मुलींमुळे, या कनानी मुलीमुळे माझा जीव नकोसा झाला होता. सो आम्ही बघतो की प्रियानो, परमेश्वराने सुरुवातीपासून त्यांना वेगळं केलं होतं, परंतु आम्ही बघतो की यासावाने प्रियानो या कनान्याच्या मुली केल्या, आणि आम्ही बघतो की त्यामुळं प्रियानो आम्ही बघतो की रिबेकेला आणि इसाकाला खूप त्रास झाला. ज्या वेळेस प्रियानो आम्ही आमच्या आई वडिलांच्या विरोधात जातो प्रियानो, एखादी गोष्ट आम्ही करतो प्रियानो, ती गोष्ट परमेश्वराच्या पण दृष्टीने अयोग्य असते आणि आमच्या आई वडिलांच्या दृष्टीने पण अयोग्य असते प्रियानो. आणि कधी कधी त्या गोष्टी प्रियानो आमच्या आई वडिलांसाठी खूप त्रासदायक ठरतात. म्हणून प्रियानो आम्ही जे लेकर आहे प्रियानो, त्यांनी जाणून घेतलं पाहिजे की आपल्या परमेश्वराच्या दृष्टीने योग्य काय आहे, त्याचबरोबर आपल्या आई वडिलांच्या दृष्टीतून योग्य काय आहे प्रियानो. ह्या जर गोष्टी आम्ही जाणून घेतल्या तर कुठल्याही प्रकारचा त्रास प्रियानो आमच्या आई वडिलांना होणार नाही, कारण आमच्या आई वडिलांच्या मुखातून जे शब्द निघतात ते आमच्यावर कार्य करतात. नोहाने शाप दिला की कनान झाला की नाही, झाला की नाही. म्हणून प्रियानो, जितकं तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून आशीर्वाद मिळवून घ्याल प्रियानो, तितक्या गोष्टी तुमच्यासाठी प्रियानो पुढे चालून आशीर्वादाचं कारण ठरतील. परंतु प्रियानो, तुमच्या आई वडिलांच्या द्वारे प्रियानो तुमच्यासाठी अपशब्द निघतात, आणि हे अपशब्द कशामुळे निघतात माहिती का, आमच्या वागणुकीमुळे. आम्ही बघतो की हाम चुकीचा वागला, त्याने आपल्या बापाची नग्नता झाकली का, आणि म्हणून प्रियानो नोहाने काय म्हटलं, कनान काय होईल, शापित होईल. आणि मग आम्ही बघतो की प्रियानो यहोशवाच्या काळापर्यंत प्रियानो आम्ही बघतो की कशा प्रकारे प्रियानो या कनानी लोकांना प्रियानो परमेश्वराने त्याच्या लोकांपुढून त्याच्या दृष्टीपासून दूर केलं. ज्या वेळेस आम्ही पण प्रियानो अशा प्रकारचं काम करतो, वाईट काम करतो प्रियानो, आमच्या परमेश्वराच्या दृष्टीने वाईट काम करतो, आमच्या आई वडिलांच्या दृष्टीने वाईट काम करतो, आपोआप प्रियानो त्यांच्या अंतःकरणातून प्रियानो आमच्यासाठी अपशब्द निघतात, आमच्यासाठी शाप निघतात. म्हणून प्रियानो आम्ही कदापिही अशा प्रकारे वागू नये की ज्याद्वारे आमचे आई वडील दुखावले जातील आणि त्यांच्या मनातून प्रियानो, त्यांच्या अंतःकरणातून आमच्यासाठी काहीतरी वाईट निघेल. कारण प्रियानो आई वडिलांचे शब्द आमच्या जीवनावर कार्य करतात. इसाकाने याकोबाला आशीर्वाद देत केलं प्रियानो, आणि नोहाने हमाला शापित केलं. सो ह्या दोन्हीही गोष्टी आमच्या जीवनात घडतात प्रियानो. हे फक्त आमच्यावर अवलंबून आहे प्रियानो की आमच्या आई वडिलांकडून आम्हाला आशीर्वाद घ्यायचा की शाप घ्यायचा. जर आम्ही आमच्या आई वडिलांना संतुष्ट करतो प्रियानो, चांगल्या प्रकारची वागणूक देतो, तर प्रियानो निश्चित त्यांच्या अंतःकरणातून आमच्यासाठी आशीर्वाद निघतील. मग घेणार का प्रियानो तुम्ही तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद? हालेलुया. सो कनानाला खूप काही भोगावं लागलं प्रियानो, त्याचा खूप मोठा इतिहास बायबलमध्ये आहे प्रियानो. या गोष्टीसाठी प्रियानो आम्ही सावध राहणं गरजेचं आहे की आमच्या आई वडिलांकडून प्रियानो त्यांच्या अंतःकरणातून आमच्यासाठी फक्त आशीर्वादच निघायला पाहिजे. जर शाप निघलं तर प्रियानो फक्त ते आमच्या जीवनावर नाही तर आमच्या येणाऱ्या कितीतरी पिढ्यावर ते शाप येतात प्रियानो. हालेलुया. सो ह्या गोष्टीची आम्ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणखी प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रियानो अनुवाद याचा 20वा अध्याय वचन 18 मध्ये काय सांगितलं आहे. अनुवाद 20:18. न केल्यास ते आपापल्या देवाची पूजा करीताना जी अमंगळ कृत्य करीतात त्यासारखी करावायला ते तुम्हाला शिकवतील, त्या आणि तेनेकडून तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध तुम्ही पाप कराल.
न केल्यास ते आपल्या आपल्या देवाची पूजा करीताना जी अमंगळ कृत्य करीतात त्यासारखी करावयाला ते तुम्हाला शिकवतील आणि तेनेकडून तुमचा देव परमेश्वर ह्या विरुद्ध तुम्ही पाप कराल. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, वचन 17 पासून जर वाचलं तर आमच्या लक्षात येईल की तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिजी व हिव्वी व यबुसी यांचा समूळ नाश कर. न केल्यास ते आपापल्या देवाची पूजा करीताना जी अमंगल कृत्य करीतात त्यासारखी करावास ते तुला शिकवितील आणि तेने करून तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध तुम्ही कराल. सो या ठिकाणी प्रियानो, परमेश्वराने एक चेतावणी दिली होती इस्रायल लोकांना की जे कनानी लोक आहे, सो हित्ती, अमोरी, कनानी, परिची, हिव्वी व यबुसी हे सर्व कनानी वंशज म्हणून ओळखले जातात, कारण ते कनानाच्याच प्रदेशात राहणारे लोक होते. आणि प्रियानो, आम्ही बघतो की सदोम गमोराची संस्कृती त्यांच्यामध्ये होती. त्याचबरोबर प्रियानो, ते बाल आणि आशेराचे उपासक होते आणि याच कारणामुळे प्रियानो परमेश्वराला त्यांचा अधिक वीट होता आणि याच कारणामुळे प्रियानो परमेश्वरांनी त्यांना आशीर्वादित केलं नाही. कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो की वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने अब्रामाला सांगितलं होतं की मी तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे काय करील, आशीर्वादित करेल. परंतु ह्या कुळाला परमेश्वराने आशीर्वादित केलं का? जे अमोरी आहेत, हित्ती आहे, यबुसी आहेत, गिरगाशी आहेत, परिजी आहे, हिव्वी आहे, या वंशजांना, या गोत्रांना परमेश्वराने आशीर्वादित केलं का? परमेश्वराने काय केलं? त्याच्या दृष्टी पुढून काढून टाकली. याचे कारण म्हणजे मूर्तीपूजा, अनैतिकता आणि अमंगळपणा. जर प्रियानो तुम्ही याच्याबद्दल सविस्तर अभ्यास कराल प्रियानो, तर अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येईल की प्रियानो कनानी लोकांची संस्कृती काय होती, कशा प्रकारची त्यांची वागणूक होती, कशा प्रकारची प्रियानो अमंगळ गोष्टी त्यांच्या जीवनात होत्या. प्रियानो याबद्दल जर तुम्ही सविस्तर वाचाल तर प्रियानो तुम्हाला आणखी लक्षामध्ये येईल. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिले की तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिजी, हिव्वी व यबुसी यांचा समूळ नाश कर. सो प्रियानो, ह्या लोकांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी होत्या प्रियानो तशाच गोष्टी इस्रायल लोक देखील शिकले होते. ज्या वेळेस प्रियानो ते कनानच्या दिशेने जात होते, ज्या देशातून ते गेले प्रियानो, आम्ही बघतो की त्या देशामधल्या घडणाऱ्या घटना गोष्टी प्रियानो, तिथलं जे वातावरण आहे, तिथल्या ज्या सवयी आहे प्रियानो, त्या सवयी आम्ही बघतो की इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये पण पाहायला मिळाल्या प्रियानो. आणि कित्येक वेळेस प्रियानो म्हणून परमेश्वराने त्यांना शत्रूच्या हवाले केलं. कित्येक वेळेस परमेश्वराने प्रियानो वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शासन केलं. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या वेळेस हे लोक त्या देशातून गेले, त्या लोकांच्या सहवासातून गेले प्रियानो, अनेक गोष्टी प्रियानो हे त्या लोकांकडून शिकले. आमच्याही जीवनामध्ये प्रियानो कामाच्या ठिकाणी असू द्या किंवा प्रियानो वेगवेगळ्या ठिकाणी असू द्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आमच्याही संपर्कात येतात प्रियानो. आणि बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांच्याद्वारे शिकतो. हालेलुया. होतं का असं? त्यांच्यासारखं बोलणं, एखादं व्यसन करत असेल तर व्यसन, एखादी सवय त्यांची असेल ती सवय लागते त्यांच्या सोबत राहण्याच्या द्वारे. सो आम्ही बघतो की प्रियानो अशाच प्रकारे इस्रायल लोकांच्याही जीवनात झालं होतं. ज्या वेळेस प्रियानो त्या देशातून गेले प्रियानो, कित्येक वेळेस प्रियानो आम्ही बघतो की त्यांनी आशेराची उपासना केली, वेगवेगळ्या देवताच्या ते नादी लागले. ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रियानो अहाबाच्या काळामध्ये संपूर्ण इस्रायल जे आहे ते बाल देवताच्या नादी लागले. सो आम्ही बघतो की ज्या वेगवेगळ्या ठिकाणातून ते गेले प्रियानो, आम्ही बघतो की त्या लोकांची संस्कृती त्यांनी पाहिली आणि ते तसंच करू लागले. तशाच अमंगल गोष्टी त्यांच्याही जीवनात होऊ लागल्या आणि म्हणून कित्येकदा परमेश्वराने त्यांना शासन केलं. आणि या ठिकाणी पण प्रियानो वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिजी, हिव्वी व यबुसी यांचा समूळ नाश कर. जर आज प्रियानो जगातल्या लोकांसारख्या वाईट गोष्टी किंवा अमंगल गोष्टी जर आमच्या जीवनात असतील तर त्या आम्हाला पूर्णपणे काढायच्या आहे, त्याचा नाश करायचा आहे. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, न केल्यास ते आपापल्या देवताची पूजा करताना जी अमंगल कृत्य करीतात त्यासारखी करावास ते तुम्हाला शिकवतील. हालेलुया.
जर त्या गोष्टी आम्ही दूर केल्या नाही, त्या सवयीपासून, त्या अमंगल गोष्टीपासून आम्ही दूर गेलो नाही, जे लोक प्राणो वेगळ्या गोष्टी करणारे आहेत त्यांच्या संपर्कातून आम्ही जर दूर गेलो नाही, जे वाईट मित्र आहे प्राणो, जे व्यसन करतात त्यांच्यापासून जर आम्ही दूर गेलो नाही, तर ती गोष्ट परमेश्वराच्या दृष्टीने पापमय ठरेल. आणि प्राणो आम्ही बघतो की पापाचं वेतन हे काय आहे. या गोष्टीपासून आम्हाला दूर व्हायचं आहे प्राणो. ज्या गोष्टी आम्हाला आमच्या देवापासून दूर नेणाऱ्या आहे, मग ती एखादी व्यक्ती असू द्या, एखादा समाज असू द्या, एखादा गट असू द्या किंवा कोणीही असू द्या, ज्या गोष्टी आम्हाला देवापासून दूर नेतात त्या व्यक्तीला, त्या गटाला, त्या संस्कृतीला, त्या सवयीला आम्हाला आमच्यापासून दूर करायचं आहे. नाही तर त्या गोष्टी आम्हाला एका पाशाप्रमाणे होतील प्राणो, आणि त्या पाशामध्ये, त्या फासामध्ये आम्ही अडकून जाऊ प्राणो. हालेलुया. हा एक प्रकारचा फासच आहे प्राणो. ज्या प्रकारे प्राणो एक शिकारी प्राणो आपल्या शिकाऱ्याला पकडण्याकरिता फासा टाकतो, तसं सैतान प्राणो आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतो की त्यामध्ये आम्ही अडकून पडावं आणि त्याने आमची शिकार करावी, आमचा घात करावा. तो खूप चालाक आहे प्राणो. आम्ही कुठे फसल्या जाऊ ह्या गोष्टी त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. म्हणून प्राणो ज्याही वेळेस आम्हाला प्राणो परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे जर चेतावणी देतो, तर त्यावेळेस प्राणो आम्ही सावध होणं गरजेचं आहे. आम्हाला माहित आहे प्राणो, देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला समजलेलं आहे की कुठल्या गोष्टी चांगल्या आहे, कुठल्या गोष्टी वाईट आहे, कुठल्या गोष्टी पाप आहे, हे आम्हाला समजलेलं आहे. देवाच्या वचनातून प्राणो परमेश्वराने ते आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि हे दाखवून देऊनही प्राणो जर आम्ही त्याच सवयीमध्ये किंवा त्याच लोकांमध्ये राहतो, तर त्या लोकांसोबत आमचाही समूळ नाश होईल. कारण परमेश्वराने प्राणो ह्या सर्व जातींना, ह्या सर्व प्राणो वंशाला परमेश्वराने त्याच्यापासून घालून दिलं. आम्ही बघतो की यहोशवा, कालेब आणि इतर लोकांच्या द्वारे आणि इस्रायलाच्या सैनिकाच्या द्वारे प्राणो मी बघतो की ह्या लोकांचा संहार करण्यात आला. हालेलुया. परमेश्वराने प्राणो आपल्या दृष्टी पुढून त्यांना घालून दिलं प्राणो. प्राणो इतरांची संगती जी आमच्या परमेश्वराच्या विरोधात आमच्यासाठी जर आमच्या जीवनात येते प्राणो, तर त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनातून कायमस्वरूपी दूर करणं गरजेचं आहे. नाही तर जसं ह्या कनानी लोकांचा नाश झाला, जसं परमेश्वराने ह्या कनानी लोकांना आपल्या दृष्टीपुढून घालून दिलं, मग परमेश्वर ही प्राणो त्याच प्रकारे आम्हाला त्याच्या दृष्टीपुढून घालून देईल प्राणो. हालेलुया. तुम्हाला कोणत्या गटामध्ये राहायला आवडेल प्राणो, इस्रायली किंवा कनानी? परंतु प्राणो आम्हाला ह्या कनानी लोकांपासून दूर होणं गरजेचं आहे. त्यांच्या ज्या अमंगल गोष्टी आहे प्राणो त्यापासून दूर होणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी आमच्या जीवनात येणारच. ज्यावेळेस आम्ही जगात जीवन जगतो प्राणो, अनेक वेगळे वेगळे लोक आमच्या जीवनामध्ये येणार, अनेक संगती आमच्या जीवनात येणार. परंतु प्राणो आम्हाला ओळखायचं की हे लोक आम्हाला देवापासून दूर नेणारे आहे, परमेश्वराच्या संगतीपासून दूर नेणारे आहे. हे लोक आम्हाला अमंगल गोष्टी शिकवणार आहे, देवाच्या विरोधात जाण्याचं शिकवणारे आहे. या गोष्टी आम्हाला ओळखायच्या आहे, नाही तर त्या लोकांसोबत प्राणो आमचा नाश निश्चित ठरलेला आहे. हालेलुया. सो ह्या कनानी लोकांच्या जीवनातून आम्ही शिकलं पाहिजे प्राणो, की यांच्याद्वारे प्राणो ज्या प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये मूर्तीपूजा, अमंगल गोष्टी होत्या प्राणो, आणि याद्वारे परमेश्वराने त्यांचा समूळ नाश केला. सो ह्या कनानी लोकांच्या कडून आम्ही ही गोष्टी शिकायला पाहिजे. जर आम्ही देवाच्या विरोधात जातो प्राणो, जरी कुठून तरी आम्ही देवाशी संबंधित आहोत, देवाच्या लोकांशी संबंधित आहोत, जरी आम्ही नोहाशी संबंधित आहोत, नोहाच्या कुळाशी संबंधित आहोत, परंतु जर आम्ही देवाच्या विरोधात जातो तर प्राणो आम्हाला क्षमा नाही. बरेच जणांचं प्राणो असं म्हणणं असतं की आमचे रिलेटिव्ह पास्टर आहे, सेवा करतात, हे सेवा करतात, ते सेवा करतात, मग त्यांच्यामुळे आमचं पण तारण होईल, परमेश्वर आम्हाला सोडून देईल. नाही प्राणो. आम्ही बघतो की प्राणो हा जो कनान होता हा हमाच्या, नोहाच्या वंशातून आला, तरी परमेश्वराने त्यांची गय केली का? गय केली का? मग परमेश्वर आमची करेल का प्राणो?
आम्हाला सोडून देईल का? जरी आमचे नातेवाईक, आमचे आई वडील, आमचे प्रियजन जरी सेवा करणारे असले, प्रभूला मानणारे असले, परंतु आम्ही जर मानत नाही किंवा आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, तर प्रभू आम्हाला सूट देईल का? हालेलुया. मग कोणी आमचं कितीही जवळचं असू द्या, प्राण सेवा करणारे असू द्या किंवा मोठे पास्टर असू द्या, परंतु आम्ही जर देवाच्या विरोधात जातोय, आमच्या जीवनामध्ये अमंगल गोष्टी आहे, मूर्तीपूजा आहे, अविश्वासूपणा आहे, तर प्राणो परमेश्वर निश्चित आम्हाला या कनानी लोकांसारखं त्याच्या दृष्टीपुढून घालून देईल प्राणो. म्हणून प्राणो ह्या गोष्टीसाठी सावध राहणं खूप गरजेचं आहे प्राणो. ज्या प्रकारे आणखी वचनामध्ये आम्ही बघतो प्राणो, लेवियाचा 18 अध्याय वचन 24 आणि 30. आणि 24. असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका, कारण जी राष्ट्रे मी तुमच्या समोर घालविणार आहे ती असल्यास सर्व कृत्याने अशुद्ध झाली आहेत. या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियांनो, या ठिकाणी पण परमेश्वर जे कनानी जे वंशज आहे किंवा ज्या कनानी राष्ट्र आहे प्राणो, त्यांना घालवण्यासंबंधी प्राणो या वचनामध्ये आम्ही बघतो की असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका. सो वचन 18 मध्ये प्राणो आम्ही बघतो की 26 यामध्ये लिहिलेलं आहे. सो तुम्ही घरी जाऊन हे वाचा, कारण मी ते उघडपणे नाही सांगू शकत. सो या वचनामध्ये प्राणो आम्ही बघतो की अनेक जे प्राणो अनैतिक गोष्टी आहेत त्याबद्दल प्राणो मी बघितलेलं आहे. जशी प्राणो संस्कृती, जशा पद्धती सदम गमोराच्या होत्या, जसं प्राणो वाईट आचरण सदम गमोराचं होतं, अनैतिकता सदम गमोराची होती, त्याच गोष्टी प्राणो या अध्यायामध्ये दिलेल्या आहे. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर प्राणो तुम्ही निश्चित या अध्यायाला वाचा. यामध्ये तुम्हाला सविस्तर कळेल की कुठल्या अमंगल गोष्टी आहेत आणि कशाच्या द्वारे प्राणो अशुद्धता येते. ह्या गोष्टी देखील प्राणो या वचनातून तुम्हाला, या अध्यायातून तुम्हाला समजेल. सो प्राणो या वचनामध्ये आम्ही बघतो की असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका. ज्या प्रकारे प्राणो या अध्यायामध्ये दिलेली जी अनैतिकता आहे, जी पापाच्या गोष्टी आहे प्राणो, परमेश्वर म्हणतो की असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका. पुढे वचनामध्ये लिहिले, कारण जी राष्ट्रे मी तुमच्या समोर घालविणार आहे ती असल्याच सर्व कृत्यांनी अशुद्ध झाली आहे. सो परमेश्वराने या कनानी लोकांना किंवा या कनान वंशजांना आशीर्वादित न करण्याचं कारण आहे ती म्हणजे अशुद्धता. हालेलुया. कुठलं कारण आहे? अशुद्धता. सो अशुद्धता देखील एक कारण आहे की ज्याद्वारे परमेश्वर त्याच्या पुढून आम्हाला कायम स्वरूपी घालून देतो. आम्ही बघतो की यहोशवाच्या द्वारे परमेश्वराने संपूर्ण कनानी जे वंशज आहे, ह्या ज्या जितक्या प्राणो वंशज हित्ती, अमोरी, गिरगाशी, यबुसी या सर्वांचा नाश केला प्राण. कारण ही राष्ट्रे सर्व अशुद्धतेने बरबटलेली राष्ट्र होते, सर्व प्रकारच्या अनैतिकतेने भरलेली ही राष्ट्र होती आणि म्हणून परमेश्वराने त्यांचा त्याग केला. म्हणून प्राणो परमेश्वराने या वंशजांना आशीर्वादित केलं नाही. हा हमाचा वंश आहे, हा नोहाचा वंश आहे प्राणो, तरी परमेश्वराने या वंशजांना आशीर्वादित केलं नाही, कारण त्यांच्यामध्ये अशुद्धता होती. जर कदाचित कुठल्याही प्रकारची अशुद्धता आमच्या जीवनात असेल तर प्राणो परमेश्वर आज आम्हाला ही संधी देतो की ती अशुद्धता आम्ही दूर करावी प्राणो. मग कदाचित ती मूर्तीपूजा असेल, अमंगलपणा असेल, अनैतिकता असेल, कुठलंही पाप जर आमच्या जीवनात परमेश्वराच्या विरोधात असेल, जे पाप प्राणो ह्या कनानी लोकांच्या जीवनात होतं, जर प्राणो आम्ही ते दूर करणार नाही, जसं प्राणो परमेश्वराने यहोशवाच्या द्वारे त्याच्या लोकांच्या द्वारे प्राणो कनानी लोकांचा समूळ नाश केला, परमेश्वर तसा प्राणो या लोकांचा नाश करेल. म्हणून प्राणो आम्ही खूप सावध असणं गरजेचं आहे की प्राणो आम्ही कुठल्याही प्रकारे परमेश्वरासमोर आम्ही अशुद्ध होऊ नये. सो ह्या अध्यायाला तुम्ही वाचा प्राणो, याबद्दल प्रभू तुम्हाला अनेक गोष्टी स्पष्ट करेल. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचनामध्ये बघतो आम्ही वचन 25 मध्ये, त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे.
तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे. ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे आणि स्वदेशी अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली अमंगल कृत्य करू नये. हालेलुया. सो परमेश्वर म्हणतो, जसं ह्या कनानी लोकांच्या जीवनामध्ये अनैतिकता, अमंगलपणा, मूर्तीपूजा होता, त्या प्रकारचं कुठलंही कृत्य तुम्ही करू नये. कारण त्याद्वारे अशुद्धता जीवनात येते आणि अशुद्धतेच्या द्वारेच परमेश्वर काय करतो, त्याच्या दृष्टी पुढून घालून देतो. आणखी परमेश्वर त्याच्या लोकांच्या द्वारे, त्याच्या दूतांच्या द्वारे त्यांचा काय करतो, समूळ नाश करतो. हालेलुया. बघा प्रियानो, ह्या कनानी लोकांच्या जीवनातून प्रभू किती गोष्टी आम्हाला शिकवत आहे. आणि म्हणूनच प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने ह्या राष्ट्रांना आशीर्वादित केलं नाही. परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वादित केलं आणि परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं होतं की पृथ्वीवरची सर्व कुळे मी आशीर्वादित करीन. हालेलुया. सो काही कुळ परमेश्वराने आशीर्वादित केले, परंतु ह्या कुळांना, ह्या वंशजांना परमेश्वराने आशीर्वादित केलं नाही. कारण प्राणो सर्व प्रकारचा अमंगलपणा, अनैतिकता, मूर्तीपूजा त्यांच्या जीवनात होती. प्राण जर अशा प्रकारच्या गोष्टी जर आमच्या जीवनात असेल तर प्राणो आज आम्ही त्या आमच्या जीवनातून समूळ नाश करूया. प्राणो जर ह्या गोष्टीचा आम्ही नाश केला नाही, ह्या गोष्टी जर आम्ही दूर केल्या नाही तर परमेश्वर आम्हाला दूर करेल. तुम्हाला आवडेल का देवाने तुम्हाला दूर केलेलं? जर आम्हाला वाटत असेल की देवाने आम्हाला दूर करू नये तर ह्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनातून दूर करायच्या आहे. प्राणो आम्हाला प्राणो अब्राहमासारखं परमेश्वरासोबत विश्वासू आणि एकनिष्ठ राहायचं आहे. प्राणो आणि जर प्राणो आम्ही अब्राहमासारखं एकनिष्ठ राहतो, प्रभूशी विश्वासू राहतो प्राणो, आपोआप अब्राहमाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. प्राणो सो तुम्हाला वाटतं का प्राणो अब्राहमाचे आशीर्वाद तुम्हाला मिळावे, ज्या आशीर्वाद इसाकाला, याकोबाला मिळाले? सो प्राणो जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रभू सोबत विश्वासू राहा. प्राणो कुठल्याही प्रकारची जी अशुद्धता असेल ती तुम्ही दूर करा. प्राणो कुठल्याही प्रकारची मूर्तीपूजा जीवनात असेल प्राणो, लोभ हे देखील एक मूर्तीपूजाच आहे. प्राणो हालेलुया. या सर्व गोष्टी जर आमच्या जीवनातून आम्ही दूर करूया प्राणो, तर प्राणो परमेश्वर अब्राहमाच्या द्वारे जे मिळणारे आशीर्वाद आहे ते सर्व आशीर्वाद परमेश्वर आम्हाला प्राप्त करून देईल. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, यहोशवा याचा 24वा अध्याय वचन 8, यहोशवा 24:8. मग मी तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेस राहणाऱ्या अमोरी लोकांच्या देशात आणले. ते तुमच्याशी लढले. मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. तुमच्याकरिता मी त्यांचा संहार केला. आणखी पुढे वाच. नंतर मोवाबाचा राजा बालक बिन सिप्पोर याने इस्रायलाशी युद्ध केले. तुम्हाला शाप देण्यासाठी त्याने बोराचा मुलगा बलाम याला बोलावून घेतले. पण मी बलामाचे ऐकवायला तयार नव्हतो, म्हणून त्याने तुम्हाला उलट आशीर्वाद दिला. अशा प्रकारे मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले. तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिरगाशी, हिव्वी व यबुसी यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्या आघाडीस गांधील माशा पाठविल्या व त्यांनी अमोराचे दोन राजे तुमच्या पुढून टाकून दिले. मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हाला दिली. जी नगरी तुम्ही बांधिली नाही त्यात तुम्ही राहत आहात. आणि जे द्राक्षाचे मळे व जैतुनाचे बाग तुम्ही लावले नाही त्याचे उत्पन्न तुम्ही खात आहात. ओके. या वचनामध्ये आम्ही बघतो प्राणो ज्या प्रकारे यहोशवाचा जो अखेरचा निरोप आहे त्यामध्ये प्राणो यहोशवा त्याच्या लोकांना सांगत आहे की मी कशा प्रकारे कनानी लोकांशी युद्ध केलं आणि परमेश्वर ज्या गोष्टी त्याने अब्राहमाशी करार केल्या होत्या परमेश्वराने त्या कशा पूर्ण केल्या त्याबद्दल प्राणो या वचनामध्ये तो सांगत आहे. मग मी तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेस राहणाऱ्या अमोरी लोकांच्या देशात आणले. सो परमेश्वराने सांगितलं होतं की अमोरी लोकांचा पापाचा घडा जेव्हा भरेल तेव्हा मी तुम्हाला त्या देशामध्ये परत घेऊन येईन. जे अभिवचन, जो करार परमेश्वराने अब्राहमाशी केला होता तो करार यहोशवाच्या काळामध्ये पूर्ण झाला. सो परमेश्वर जे बोलतो प्राणो तो परमेश्वर पूर्ण करतो. हालेलुया.
परमेश्वर म्हटला की मी अब्रामाच्या द्वारे सर्व कुळे आशीर्वादित करेल, तर परमेश्वर निश्चित तसं करतो, परंतु त्याच्यासाठी काही अटी असतात. हालेलुया. ज्यावेळेस या अटी पूर्ण होतात प्राणो, त्याच वेळेस परमेश्वर आशीर्वाद देतो. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, कनानाच्या वंशजाला आज आम्ही बघितलं आणि कनानाचा कसा पराभव झाला आणि जो कनान आहे प्राणो, तर परमेश्वराने यहोशवाच्या द्वारे कशा प्रकारे जिंकून दिल्या, या सगळ्या गोष्टी परमेश्वराने आज त्याच्या वचनातून आम्हाला कळवल्या आहे. आणखी प्राणो उद्याच्या भागामध्ये पण बाकीच्या ज्या वेगवेगळे जे वंशज आहे प्राणो, त्या वंशजाला आम्ही उद्या बघणार आहोत. आणि जे आशीर्वाद परमेश्वराने प्राणो अब्राहमाला दिले, ते आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देव. विश्वासाच्या द्वारे प्राणो अब्राहमाचे सर्व आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला प्राप्त करून देऊ. हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. सो आमोरी म्हणजेच कनानी. हे ज्या वेगवेगळ्या प्राणो ज्या वंशज मी तुम्हाला सांगितले प्राणो, केनी, कनिजी, कदमोनी, हित्ती, परिजी, अमोरी, कनानी, गिरगाशी, यबुशी, हे सर्व कनानी म्हणून ओळखले जातात. सो आम्ही आज कनान वंशजाला बघितलं. आणखी प्राणो उद्या देखील आम्ही काही वंशजाला बघणार आहोत. त्याचबरोबर हमाचा वंश जो आहे, याच हमाच्या वंशातून मिस्री देखील आले. सो मिसर तो कनान, ह्या गोष्टी आज आम्ही बघितल्या आहे. आणि उद्या देखील प्राणो आणखी याच्या पुढचा भाग आम्ही बघूया. या समय प्राणो आमचे नेत्र आम्ही बंद करूया.